माझे आहेत ना, तर तुम्ही माझा कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही कुठे आलोय. तर आम्ही आलोय गोव्याला. तर गोव्याला यायचं कारण असंच की ॲनिव्हर्सरी आहे ते सेलिब्रेट करण्यासाठी आणि बरेच दिवस झाले की आम्ही दोघं कुठे फिरायलाही गेलो नव्हतो. तर म्हटलं चला क्वालिटी टाईम देखील सोबत स्पेंड करूया, कारण क्वालिटी टाईम सोबत स्पेंड करणं ना कपल्सला तेवढंच जास्त गरजेचं आहे जितकं की सोबत राहणं. तर म्हटलं चला आपण कुठेतरी फिरायला देखील जाऊया, टाईमसुद्धा सोबत स्पेंड होईल आणि व्लॉग्स देखील बनवूया मस्त मस्त. म्हणून आम्ही आज एका हॉटेलवर थांबलोय. गोव्याला आलो म्हटलं की बरेचसे आपल्याला हॉटेल भेटतात पण बजेट फ्रेंडली नसतात काही. तर मी आज तुमच्यासाठी असंच एक हॉटेल शोधून काढले जे की बजेट फ्रेंडली आहे आणि त्यातल्या त्यात मस्त निसर्गरम्य वातावरणात आहे आणि छान आहे हॉटेल. आतमधून मी तुम्हाला दाखवतेच. आणि हे हॉटेल ना आपल्या बागा बीचच्या जस्ट फक्त 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे, तुम्ही चालत देखील जाऊ शकता. तर चला मी तुम्हाला ना रूम पण दाखवते आणि आजूबाजूचा एरिया देखील दाखवते. तर म्हणजे आमचा आजचा स्टे होता हॉटेल द बागा विलेज येथे. आम्ही प्री बुक केलेलं अगोंडा ॲपवरून. सो आम्हाला हे हॉटेल 1500ला भेटलेलं. जर हेच हॉटेल तुम्ही ना डिसेंबर महिन्यात बुक करायला गेला तर ह्याचे रेट्स 2000 ते 2500 असतील. पण आता जानेवारी एंड आहे, ऑफ सीझन आहे गोव्याचा. सो हे हॉटेल आम्हाला फक्त 1500मध्ये पडलं आहे प्री बुक केल्यामुळे. जर तुम्ही हेच डायरेक्टली जाऊन बुक केलं तर 1700-1800 ते सांगतात. तर इथे तुम्हाला रूममध्ये बऱ्याचशा व्हरायटीज बघायला भेटेल, जसं की डॉम, स्टँडर्ड, डिलक्स, अजून 1 BHK फ्लॅट म्हणा, हनीमून सूट म्हणा, असं बरेच प्रकार आहेत. आम्ही त्यातली ना सिम्पल रूम बुक केलेली बिकॉज आम्हाला 1 नाईट स्टे करायचा होता आणि पूर्ण दिवस तर बीचवरच फिरणार होतो. तर हे बघा, रूममध्ये एंटर करता इथे तुम्हाला एक ना कबर्ड दिसेल, भलं मोठं आहे, तुम्ही त्याच्यात तुमच्या वस्तू ठेवू शकता, सेफ असतं. त्यानंतर ही AC रूम होती. सो AC आहे, 24 तास चालू असतो AC, फॅन आहे. त्यासोबत रूम ना भरपूर जास्त क्लीन होती आणि 24 तास गरम पाणीसुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल आहे. सो मला तरी ही रूम आवडली. 1500मध्ये गोव्यामध्ये ही परफेक्ट रूम आहे. ह्याच्यापेक्षा आपण जास्त काही ना एक्सपेक्ट पण नाही करू शकत. TV आहे त्यातल्या त्यात आणि छान वाटतं. आजूबाजूचा परिसर इतका छान आहे, निसर्गरम्य वातावरण. अँड गाईज, हॉटेलमध्ये गेल्यावर मी सगळ्यात आधी चेक करते ते म्हणजे ना वॉशरूम क्लीन आहे की नाही. सो वॉशरूम पण इथे क्लीन होतं. तुम्हाला बाहेर पार्किंगची सुद्धा सोय भेटेल आणि त्यातल्या त्यात 1500मध्ये रूम मस्त होती, परफेक्ट. तर म्हणजे इथे हॉटेलवाल्यांनी मेन्यू कार्ड पण दिले आहे आपल्याला, साई ग्रेटे पंजाब फॅमिली रेस्टॉरंट अँड बारचं, जिथे तुम्हाला फूड अँड ड्रिंक्स अवेलेबल आहेत, ऑल्सो टेक अवे अवेलेबल. आणि इथे फोन नंबर आहे, तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर इथे बेसिकली बार मेन्यू आहे, बियर्स आहेत, हे काय आपल्या कामाचं नाही आहे, माझ्या पण आणि माझ्या नवऱ्याच्या पण. नंतर इथे ब्रेकफास्ट म्हणा किंवा सूप, स्नॅक्स आणि असे बरेच फूड आयटम्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही ऑर्डर करू शकता. आम्ही नाही केलं बिकॉज आम्ही आता बाहेर जाऊन खाऊ काहीतरी. तर मंडळी, बघितलीच असेल तुम्ही रूम. बाजूचं वातावरण इतकं छान आहे आणि बीच फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. आणि रूम, आय नो रूम छोटीशी आहे बट ठीक आहे. आपण गोव्याला फिरायला आलो आणि रूममध्ये कोण झोपतात, घरी पण तर झोपतोच आपण. माझं तर एकच मोठं असतं ते म्हणजे जास्तीत जास्त प्लेसेस एक्सप्लोअर करायच्या, नवनवीन फूड ट्राय करायचं आणि फक्त झोपण्यासाठी रूममध्ये यायचं. रूम लहान असो किंवा मोठी, मला काही फरक नाही पडत. फक्त आजूबाजूचा एरिया छान आहे की नाही ते मी बघते, बाकीचे सर्व्हिसेस. तर मला तरी रूम आवडली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. थँक्स फॉर वॉचिंग.